मित्रांनो, धार्मिक स्थळाला गेल्यावर तेथून प्रसाद म्हणून शेंदूर आणण्याची घटना तुम्हाला माहिती आहे का? आपण कुठल्याही धार्मिक स्थळी गेलो, की तिथून प्रसाद म्हणून मुरमुरे असतील, बत्तासे असतील, लाडू असेल बुंदीचा किंवा खडीसाखर असेल, साखरपुटाणे असतील किंवा नारळ वाहिला असेल, नारळ फोडला असेल तर खोबरं असेल किंवा इतर काही साहित्य असेल जे प्रसाद म्हणून आपण अवश्य घेऊन येतो. काही ठिकाणी म्हणजे कुटलेलं पान म्हणजे रेणुका देवीला पानाचा नैवेद्य दाखवला जातो. ते पान काही लोकं घेऊन येतात. काही ठिकाणी कुंदा, बर्फी किंवा पेढे असतात किंवा खवा असतो. जे जे काही शक्य आहे ते भाविक श्रद्धेने, आस्थेने घरी घेऊन येतात. परंतु शेंदूर हा प्रसाद म्हणून भक्षण करण्यासाठी नव्हे, केवळ आपल्या देवघरात ठेवण्यासाठी पुजाऱ्यांकडून मागून आणण्याची एक घटना नुकतीच पुण्यामध्ये घडलेली आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती यांची स्थापना 16व्या-17व्या शतकात राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्या समयचे बाल शिवाजी यांनी त्या काळी केली होती. आणि ह्या पुण्यनगरीची मुहूर्तमेढ ही सोन्याच्या नांगराने ही भूमी नांगरून करण्यात आली होती. आणि हे ग्रामदैवत पुण्याचं असल्यामुळे मानाचे जे 5 गणपती गणेशोत्सवामध्ये असतात, त्याचं अग्रभागी किंवा अग्रस्थान हे ग्रामदैवत कसबा गणपतीचं आहे. आता ह्या देवाची, गणेशाची अ, एक 16व्या-17व्या शतकापासूनची जी मूर्ती होती, त्या मूर्तीवर शेंदूर लेपन करून करून त्या मूर्तीचा आकार मोठा झालेला होता. आता अ, ह्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारण डिसेंबरच्या सुमारास अ, गणपती मूर्तीची अ, शेंदूर काढण्याची एक प्रक्रिया सुरू झाली होती आणि मूळ स्वरूपातील जी मूर्ती आहे, त्या मूर्तीचं अ, अ, लोकांना पुन्हा दर्शन व्हावं म्हणून तो शेंदूर काढण्यात येत होता. आता हा शेंदूर किती होता? हा शेंदूर जवळपास 900 किलो होता आणि मूळ स्वरूपातील गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. तथापि मंदिर हा शेंदूर काढेपर्यंत काही काळ बंद ठेवण्यात आलं होतं. आणि लोकांनी अशी मागणी केली, की हा जो 900 किलो शेंदूर आहे, तो आम्हाला प्रसाद म्हणून द्या. आणि हा शेंदूर आम्हाला आमच्या देव्हाऱ्यात ठेवायचा आहे आणि जेणेकरून अ, ग्रामदैवत कसबा गणपतीने धारण केलेला किंवा गणपती बाप्पाच्या अंगावर लेपन केलेल्या शेंदुराचा काही अंश आमच्या देवघरात ठेवला, तर आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पा आम्हाला आशीर्वाद देत आहे. अशा प्रकारची एक श्रद्धा, अशा प्रकारची एक भावना भाविकांमध्ये दिसलेली पाहायला मिळाली या काळामध्ये. तथापि मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतला, की हा जो मूर्तीचं जे आपण शेंदूर काढतोय आणि मंदिराचं मूर्तीचं पावित्र्य राखायचं आहे आणि मंदिराची जी काही स्थापत्यशैली किंवा भूमिज आहे, त्याच्याबद्दल आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे पुरातत्वशास्त्राचं जे खातं आहे, पुरातत्व विभाग, त्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं आणि शेंदुराबद्दलही त्यांचं मार्गदर्शन घेण्यात आलं आणि शेंदुराची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. तथापि भाविकांनी डिसेंबर महिना संपत असताना आणि नववर्ष 1 जानेवारी 2026 सुरू होत असताना जवळपास 2 लाख भाविकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लावली होती आणि ह्याच्यातून आपल्याला दिसून येतं, की गणपती बाप्पावर लोकांची किती श्रद्धा आहे आणि गणपती हे पुणेकरांचं आराध्य दैवत आहे. म्हणजे गणपती बाप्पाच्या भक्तीत पुणेकर एवढे तल्लीन, एवढे मग्न आणि एवढे भक्तिभावाने ओतप्रोत झालेले पाहायला मिळतात,
की तसं जगाच्या पाठीवर कुठेही दृश्य नसेल. पुण्यातल्या गल्लीबोळात, चौकात-चौकात, विविध बारांच्या ठिकाणी, पुणे शहरात, गावठाण भागात आणि उपनगरांमध्ये गणेश भक्तीचं एवढं प्राबल्य, एवढं प्रस्थ आहे आणि विविध पिढ्यानपिढ्या हे गणेश भक्तीचे संस्कार पुण्यात जन्म घेतलेल्या लोकांच्या अ, मन मस्तिष्क, हृदयामध्ये समाविष्ट झालेले असतात, की मुलं गणपती बाप्पा मोरया हे म्हणत-म्हणत हे ऐकत-ऐकतच मोठी झालेली असतात, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे अ, ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची मूर्ती मूळ स्वरूपात भाविकांना पाहायला मिळणे, अ, गणपती बाप्पावर गेले कित्येक शतकं चढवलेला शेंदूर, तो बाहेर काढल्यानंतर भाविकांनी प्रसाद म्हणून द्या म्हणून मागणी करणे, हे सारं अचंबित करणारं नसलं तरी ते एक प्रकारे पुणेकरांचं वेगळेपण दाखवून देणारं आहे, असं म्हणलं तर काही हरकत नाही, असं मला वाटतं. आता ह्या मंदिराचे जे कार्यवाहक आहेत, विनायक बाजीराव ठकार, चीफ ट्रस्टी ऑफ द ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान. त्यांनी सुद्धा ह्या काम केल्याबद्दलचा दुजोरा दिला आहे. भाविकांनी जी मागणी केली त्याच्याबद्दलही दुजोरा दिलेला आहे. तथापि शेंदूर हा प्रसाद म्हणून ग्रहण केला जाऊ शकत नाही. तथापि तो देव्हारात ठेवला जाऊ शकतो, पण तशी अनुमती पुरातत्व विभागाकडून म्हणा किंवा प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे, असं हे ट्रस्टी सांगत आहे, विश्वस्त सांगत आहे. तरी पण भाविकांचं म्हणणं आहे, की आमची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे, आमची देवाबद्दल सद्भावना आहे. त्यामुळे असा छोटासा काय म्हणतात त्याला, चिमूटभर जरी शेंदूर आम्हाला प्राप्त झाला, तरी ते देवाचे आशीर्वाद आहेत असं आम्ही समजू, असं भाविक या निमित्ताने आपलं म्हणणं मांडत आहेत. आता संवर्धनाचं काम, मूर्ती संवर्धन, मंदिर संवर्धन हे सगळं काम विविध तज्ञांच्या देखरेखीखाली होत आहे आणि त्याच्याबद्दल भाविकांमध्ये समाधानाची भावना आहे. त्यामुळे 2024 संपत असताना, 2025 संपत असताना आणि 2026चं आगमन होत असताना ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची मूर्ती आपल्याला मूळ स्वरूपात पाहायला मिळत आहे. ही गणपती बाप्पाची आपल्यावर कृपा आहे आणि गणपती बाप्पाची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच राहो, अशी मी प्रार्थना करतो. नुकतीच गणेश जयंती आपण साजरी केलेली आहे आणि गणपती बाप्पा असो किंवा बजरंगबली असो, ह्यांच्या भक्तीत, ह्यांच्या कार्यात पुणेकरांचा प्रत्येक श्वास, पुणेकरांचं जगणं ह्या सगळ्यांच्या माध्यमातून समृद्ध आणि वैभवशाली आणि श्रद्धावान, भक्तिपूर्ण झालेलं आहे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आणि असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक आपले आप्तजन, मित्रपरिवार, स्नेहीजन यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला कॉपी पेस्ट करायला विसरू नका. माझ्या अनवट वाट या चॅनलची लिंक इतरांना कॉपी पेस्ट करून भेट देण्यासारखी दुसरी अनमोल वस्तू नाही, जी मोफत उपलब्ध आहे. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.